भंडारा जिल्ह्यातील साकोलीत पुन्हा एकदा पोलिसांनी सिंघम स्टाईल कारवाई करत दुचाकी चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय। तब्बल 9 चोरीच्या बाईक जप्त करत 4 चोरट्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत। नशेच्या आहारी गेलेल्या युवकांकडून हा प्रकार घडत असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आलेली आहे। मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील साकोली शहरात पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सानगडी परिसरात सापळा रचत मोठी कारवाई केली। चोरीची दुचाकी विक्री करण्याच्या तयारीत असताना एका आरोपीला पोलिसांनी रंगेहात पकडले। त्यानंतर केलेल्या चौकशीत संपूर्ण टोळीचा पर्दाफाश झाला। या कार्यवाही दरम्यान पोलिसांनी एकूण 9 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या असून 4 युवकांना अटक करण्यात आली आहे। विशेष म्हणजे या आरोपींकडून गोंदिया, भंडारा आणि नागपूर जिल्ह्यातील दुचाकी चोरीच्या अनेक घटनांचा उलगडा झाला आहे। सूत्रांच्या माहितीनुसार नशेच्या आहारी गेलेल्या काही युवक सहज पैसा मिळविण्यासाठी दुचाकी चोरी करीत होते। चोरी केलेल्या गाड्या अल्प किमतीत विकल्या जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले। या संपूर्ण कार्यवाहीत साकोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार आचरेकर यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली असून वरिष्ठ अधिकारी नुरुल हसन आणि शिवम विसापुरे यांचे मार्गदर्शन लाभले। विशेष म्हणजे 2023 मध्येही पोलीस निरीक्षक राजेश कुमार थोरात यांनी 12 दुचाकी जप्त करत अशाच प्रकारच्या टोळीचा पर्दाफाश केला होता। त्यामुळे साकोली पोलिसांचा गुन्हेगारांवर वाढता वचक पुन्हा एकदा दिसून आलाय। पोलिसांनी तरुणांना नशेपासून दूर राहण्याचा इशारा देत गुन्हेगारी केल्यास कडक कारवाईचा बडगा उगारला जाईल असे स्पष्ट केले आहे। पुढील तपास पोलीस करीत आहेत।